गोरक्षनाथ महाराज एक माईमाऊलीच्या घरी गेलेले. त्या माईमाऊलीच्या घरी पित्राचा कार्यक्रम. त्या माईमाऊलीनं गोरक्षनाथ महाराजांना भिक्षा दिलेली आहे. त्या भिक्षेमध्ये वेगवेगळे प्रकार थोड्या थोड्या ज्या भाज्या होत्या त्या वेगवेगळ्या भाज्या दिलेल्या आहेत. गोरक्षनाथ महाराजांना वाटलं आता आपल्या दोघांपुरतं पुरेस आहे, आता आपण आश्रमावरती जावं. बघा बर का, गोरक्षनाथजी महाराज आश्रमावरती गेलेत. मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हणतात, बाबा मी भिक्षा घेऊन आलेलो आहे. गुरुनिष्ठा कशी असावी, गुरुभक्ती कशी असावी याच्यामधून तुम्हाला शिकायला भेटेल. बडे बाबांनी मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती भिक्षा सोडावी, ती आणलेली मधुकरी सोडावी आणि त्याच्यामधलं ते भोजन प्राशन करावं. पण त्यामधली एक सर्वात प्रिय आवडणारी गोष्ट म्हणजे बडे बाबांना मच्छिंद्रनाथ महाराजांना वडे खूप आवडले. गोरक्षा वडे खूप भारी झाले. गोरक्षनाथ महाराजांनी काय करावं, स्वतःच्या ताटातला तो वडा घ्यावा, आपल्या गुरूंना द्यावा. बाबा हा घ्या वडा. वा वा खूप सुंदर. अरे गोरक्षा हे वडे खूप सुंदर झालेत, मला खूप आवडलेत. वडे खाण्याची मला खूप इच्छा झाली अजून. बघा बरं का, ते त्यागी पुरुष आहेत, ते साधने. तुम्हाला एक सांगू का, त्यांचं भोजनावरती कधीच लक्ष नव्हतं. पण कोणती तरी गोष्ट करायची असते, आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं, आपली कीर्ती जगाला दाखवायची असते, आपला चमत्कार जगाला दाखवायचा असतो. या जगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. म्हणून नाथ महाराजांच्या काय लक्षात यावं, गोरक्षा त्या माई माऊलीच्या घरी जा. माई माऊलीच्या घरी अजून वडे भेटतायत का बघ. गोरक्षनाथ महाराज गेलेले आहेत. माय भिक्षाम देई. महाराजजी आपण आधीच आले होतात ना. हो माय आम्ही आधीच आलो होतो, पण माझ्या गुरूंना तुम्ही केलेले वडे खूप आवडलेत. तुमच्या घरी जर वडे असतील, अजून थोडेफार शिल्लक जर वडे असतील, ते कृपा करून मला द्या. माझ्या गुरूंना ते खूप वडे आवडत आहेत. बाबा अहो तुम्हाला वडे दिलेत, आता अजून पित्र जेवायचे राहिलेले. जे दिलं ते दिलं, आता मी देऊ शकत नाही. माय तुम्ही काही करा, तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, पण मला कृपा करून तुम्ही वडे द्या. परीक्षा घ्यायचं ठरवलंय. ती माय माऊलीला वाटलं कशाचं मला काय देते, फक्त वडे द्यायचे नव्हते म्हणून म्हटली, अरे तुला जर वडेच पाहिजे असतील, तुम्हाला जर वडेच पाहिजे असतील ना महाराज, तुमचा डोळा काढून मला द्या, मी वडे द्यायला तुम्हाला तयार आहे. गोरक्षनाथ महाराजांनी विचार केला नाही, आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं, आपलं बोट आपल्या बुबळामध्ये घातलं, आपलं बुबळ काढून त्या माय माऊलीच्या समोर दिलं. माय हे घ्या तुम्हाला डोळा आणि मला आता वडे द्या. थरथर कापायला लागली ती माय माऊली, घाबरली. सगळे असणारे वडे गोरक्षनाथ महाराजांकडे, गोरक्षनाथ महाराजांच्या झोळीमध्ये दिलेले आहेत. गोरक्षनाथ महाराज एकच डोळा घेऊन आश्रमावरती जातात. पाहतात तर अख्खं रक्त आपल्या अंगावरती झालेलं आहे. गोरक्षा हे काय झालंय लेकरा, तुझा एक डोळा काय झाला. बाबा मी तुम्हाला वडे आणायसाठी गेलो, ती माई माऊली वडे देत नव्हती. ती मला म्हटली तुला जर वडेच पाहिजे असतील, तुम्हाला जर वडेच पाहिजे असतील, तुमचा डोळा काढून मला द्या, तुम्हाला मी डोळे द्यायला, तुम्हाला वडे द्यायला तयार आहे. अरे गोरक्षा हे काय केलंस लेकरा माझ्यासाठी, इतकी गुरुनिष्ठा, इतकी गुरुभक्ती. अरे कशामुळं बाबा, तुम्ही मला जे ज्ञान दिलं ते ज्ञान मी अजराम करेल, ते ज्ञान मी कधी विसरणार नाही. माझी गुरुभक्ती काय कामाची. शिष्याला जर गुरुप्रती जर ज्ञान पाहिजे असेल गुरुकडून, तर शिष्यानं आपली जी कोणतीही गोष्ट गुरुला सुपूर्त केली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, गुरुशिवाय या जगामध्ये कोणी ज्ञान संपन्न होत नसतं. माणसानं गुरु केला पाहिजे. गुरु चरणी ठेविता भावा, गुरु चरणी ठेविता भावा, गुरु चरणी ठेविता भावा, गुरु चरणी ठेविता भावा, गुरु चरणी
असतो. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणतीही गोष्ट प्राप्त करत असताना त्यामध्ये भाव फार महत्वाचा असतो. इतका भाव महत्वाचा असतो, भावे विन देव न कळेनी संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय आपल्याला तो अनुभव भेटत नाही. म्हणून माणसानं गुरु केला पाहिजे. बघा बरं का, माणसानं गुरु करावा, तो मच्छिंद्रनाथ महाराजांसारखा गुरु करावा. बघा बरं का, आणि शिष्यत्व होण्याचं भाग्य लाभलं गोरक्षनाथ महाराजांना. आणि गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गुरुसाठी आपला डोळा दिला. हे कोण जगामध्ये करेल का? अशी माणसाची गुरु निष्ठा असली पाहिजे, असा माणसाचा भाव असला पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला उपदेश गोरक्षनाथ महाराजांना देऊन टाकलाय. गोरक्षा, आता उर्वरित कार्य तुला करायचंय बघ लेकरा. तू याचा ज्ञान प्रसार भारतभर करायचास. म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी ते ज्ञान गहिनीनाथ महाराजांना प्रगट केलेले आहे. ते ज्ञान म्हणजे नेमकी काय हो महाराज? तुम्ही पहिल्यापासून म्हणता ते ज्ञान, ते ज्ञान, ते गुह्य ज्ञान नेमकी कोणतं आहे? ते गुह्य ज्ञान म्हणजे जेव्हा कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाये कानोबा तेरे तेरे ते. जेव्हा कोठच काही नव्हतं, चंद्र नव्हता, तारा नव्हता, सूर्य नव्हता, असा असणारा तेव्हा तो देव होता. तो देव म्हणजे निर्गुण स्वरूपाचा तो देव, त्याला रंग नाही आणि रूप नाही असा वर्ण असणारा तो देव आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, तुझी रघुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. त्याला रंग नाही, रूप नाही असा असणारा तो भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा नेमकी कोण आहे? त्या भगवान परमात्म्याची ओळख, त्या रंग नाही, रूप नाही, त्याची ओळख माझ्या मौली ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये आपल्याला सांगितली. एक हरी आत्मा, शिव शिव एक हरी आत्मा, वाया तू दुर्गा मना घाली मना, घाली मना, वाया तू दुर्गा मना घाली मना, घाली मना, वाया तू दुर्गा मन घाली मन, घाली मन, वाया तू दुर्गा मन घाली मन, घाली मन. वाया दुर्गा मना घाली मना, घाली मना. एक हरी आत्मा जीव शिव समा. आपला आत्मा हाच देवांचा देव आहे. त्या आत्म्याला रंग नाही, रूप नाही असा असणारा निर्गुण स्वरूपाचा जो आत्मा आहे तो प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. या हृदयामध्ये असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची ओळख, त्या निर्गुण स्वरूपाच्या भगवंताची ओळख अनेक साधू महात्म्यानं वेगवेगळं प्रमाण देऊन केलेली आहे. माझ्या तुकोबऱ्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर, जसं दुधात होलोनी तैसा हृदय चक्रपाणी. माझ्या जनाबाई सुद्धा म्हणतात देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. विठ्ठल जळे जळे पराला, रिकाचा ओढा घेरला, अजब्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ते विठ्ठल, पांडुरंगाची ओळख. तो पांडुरंग म्हणजे भक्तासाठी सुगुण रूपामध्ये सुद्धा यायला तयार आहे. तो भगवान परमात्मा, तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा भक्तासाठी सगुण रूपामध्ये सुद्धा येतो. पण त्याच्यासाठी फक्त भाव असावा लागतो. अनेक साधू महात्म्यानं या भगवंताची ओळख सांगत असताना मौली ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वर्णन करतात. तैसा हृदयामध्ये मी राम,
असता सर्व सुखाचा आरामो के भ्रांतासे कामो विषयावरे. आपण विषयामध्ये गुंतून बसलेलो आहेत. विषयामध्ये असा आहे, आपण आपल्या स्वतःलाच मी म्हणून म्हणायला तयार झालो, म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला विसरलो. जसा भगवान परमात्मा जर बघितलं, तो एकच असणारा भगवान परमात्मा आहे. मयात